तर मंडळी आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा कोकणातल्या रम्य असा सकाळी. सगळ्यांका शुभ सकाळ. तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप कोवळ्या उन्हाक म्हणजे सकाळी सुरू झालेला असा. तर आम्ही काल जे भिरण आणलेलं असं ते आज उतल्या कोवळ्या उन्हाक ते आम्ही फोडून घेऊया. त्यानंतर निमराक ते सुकत ठेवूया, जेणेकरून आपणाक मस्त अशी सोला गावतील, जे का की कोका म्हणतात. तर भिरण हाडल्यानंतर पण ते झाडावरून उतरल्यानंतर ते कशा प्रकारे फोडूचे असतात ही पण थोडीशी लांबची अशी प्रोसेस असता. तर चला तर म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आपल्या टेरेसवरनं सुरू होता असा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मम्मी सोबत ती खाली बसली आहे. रत्नांबे म्हणजेच कोकम घेऊन दिले असं आम्ही टेरेसवरती इसरच आम्ही आता फोडतलो आणि ते निमार येतला तोपर्यंत त्याच्यानंतर सुकत घालतलो. चला तर आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर मंडळी सावली धरून या कोपऱ्यात बसलो आम्ही. ह्याच्यात मम्मीने सगळे रत्तांबे जे असतात म्हणजे भिरण टाकलं ना, आणि हाडे भिरण फोडता. ह्या साईडच्या भांड्यामध्ये ही सोला येतं आणि ह्याच्यात आतमध्ये बी आहे आणि ह्याच्या खाली तयार होता तो म्हणजे आगळ. थेंबे थेंबे तळेसाचे ना. मीठ ह्याच्यात ना, मीठ घातल्यानंतर पटकन रस असता तो जाता निघान खाली. तर ह्याच्यावरचा ह्याचा फूल असताना त्या काढून टाकूचं असता, त्या घ्यायचं नसता. बारीक तुकडे म्हणजे सुका. तर मंडळी मी आता भिरण फोडून बसलेला असेल, कारण की राणी इल्लेलं असं, त्याच्यामुळे नाश्त्यात काहीतरी आज चांगलं पदार्थ बनवला. तर त्यासाठी मम्मी आता त्याचीच तयारी करतली आहे. रात्री तांदूळ भिजत ठेवलेले असतात. आता बघूया मम्मी आंबोळी करता की घवणे करता ते. हे इतके बाकीचे जे भिरण असतात ते मी फोडून घेते. त्याच्या अगोदर मी तुमका सोला दाखवते. तर काकीन काही दिवसांपूर्वी भिरण आणलेलं आहे, तर त्याची सोला केलेली असतात. तर ही सोला मग किती वेळा ह्याच्यात आगळात बुडवून ह्या करूची लागतं? 3 वेळा आगात बरोबर. 3 वेळा ना ह्या बियातनं जो रस येतो ना ते आगळ असं म्हणतात. जो ज्याच्यापासून तुम्ही कोकम सरबत केला जात आहे, तरी जी सोला असतात ना ही 2 ते 3 वेळा ह्याच्यामध्ये जो आगळ येतात तयार होतात, हे बघा. तर या आगळात ना बुडवून ठेवची लागतात. त्याच्यानंतर एकदम जाड म्हणजे जाड कसं एकदम ना आपणाक आगळ भेटता. कोकम सरबत छान लागतं आणि सध्या गरमी पण खूप असा. आपण दुपारी करून बघूया ताज्या रसाचं कोकम सरबत कसं जाता तो. सकाळीच फोडून घेतलं की त्या तर काल जरा उशीर झालो, नाटक वगैरे होता, त्याच्यामुळे आम्ही आज उठला सकाळी कोवळ्या किरणा कुठलाही कामा करून घेऊया. मीठ टाकते जरा ह्याच्यात. आणि सोला आता दिसतच जास्ती, पण ती सुकत घातल्यानंतर तुम्ही बघू शकताय काकीची कितीशी दिसतं तशी. पण ती बस असत एकट्या घरात पूर्ण येते. आता ह्याच्यात जरासं मीठ घालूया. ह्याच्यात मीठ घातल्यानंतर लगेच ती विरघळ्यांना तिचं पाणी सुटता. बस ना तर मंडळी मस्त अशा आंब्याच्या सावले आमची जी कोकम सोलूची होती ती सोलून झाली. इतकी सोला गावलेली होती. आणि यासाठी बिया असतात एका आता मीठ घालून एकदा पिळून घेऊ काय, म्हणजे आगळ गावतला. एकदा मीठ घालून ह्या करा आगळ पिळून. मुरडते त्या आगळ. जेवढा जास्त तुम्ही मीठ घालताला ना तितकं आगळ जो असा ना तो टिकता ना. तर चला तर म्हणलं ह्या मेन काम होता जा झालेला असं. आता आपण खाली जाऊया, हात वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुवूया
त्यानंतर नाश्त्याच्या तयारीक लागाया. तर म्हणजे आता आपण टेरेसवरनं खाली आलो तर सगळं सुकत घातलं आणि डायरेक्ट पाटल्या दराक मम्मीने आमचे जे तांदूळ रात्री भिजत घातलं ना त्याच्यापासून मम्मी घावणे करते बऱ्याच दिवसांनी. तर आज आमच्याकडे नाश्ता कसा घावण्याची मेजवानी. तर चला बघूया. तर ह्या बघा हे सर पीठ आहे ह्या घावण्याचा. राशनच्या तांदळाचा काय आपल्या गावठी ना. खूप दिवस झाले घावणे नाही काढल्यानंतर भिड्यावरनं पटकन येणार नाही. तर मम्मीने घावणे काढून घेतल्या ना. तर आपले घावणे, चटणी आंब्याची थोडी आणि चाय. तर आपण टेस्ट करूया घावणे आणि चटणी. चटणी मस्त लागतं आणि चहा. तर नाश्ता करून देते बघूया पुढे आता काय करूचं आहे आता. तर नाश्ता वगैरे करून आम्ही खाली बसलो अडे बाहेर. तर नाश्ता वगैरे करून फुडल्या तारा केली आहे मम्मी. होते बुक खूप राणी हाडलेलं ना रेखा तुमचे ते बुक बुक गारपाचेच होते त्यातला आंबा पोळी घालून. तर मम्मी आंबा पोळी घालता हे बघा. दुपारी राणी थोडा खायचा आम्रखंड. मिक्सर नाही लागतो पातळ घाल. चलतं. तर किती घालतं? 3 घाल. एक नावशेक दिली मागे. ही बघा आंबा पोळी. आंब्याचा रस तो. तर म्हणजे आता आपण डायरेक्ट दुपारी भेटतो. मागच्या वातावरणावरनं तुमका समजलं असतला की ऊन नसून बामट झाली याचं सगळीकडे, कारण की आजही पावसाचं आगमन असतला. तर म्हणजे दुपारची सगळी जी कामं होती ती आवरून झाली. मध्ये खूप उशीर आपण ब्रेक घेतले ना. आपण आता डायरेक्ट दुपारी भेटतो. तर कोकम सरबत करूया आपण. बघूया कसं जातं आता ह्या आगळापासनं. तर चला मग हे बघा. तर मस्तपैकी काचेचा ग्लास घेतलेला हा आणि ह्यो आगळ असा जो की भेंडांच्या बियांपासून गावता. तर आपण अर्धा गुज घालूया. त्यानंतर ह्याच्यात पाणी होते या. खड्याचं मीठ घातलंय. साखर घालूया. आंबट असतं खूप आगळं. आणि ह्या गरमीमध्ये थंडगार देणार म्हणजे जीवाक थंडपणा देणार म्हणजे बर्फ. घरगुती आगळापासून ना असं सरबत करू खूप मस्त वाटतं. जा पौष्टिक असतं आणि आपल्या जीवा काही बरं असतं. या उन्हाळ्यामध्ये तर अजूनच एका चव भारी येतली. तर बघू शकता तुम्ही सरबताचा कलर. तुम्ही कधी ट्राय केला आहे काय कोकम सरबत? नक्की कमेंट करून सांगा. तर साखर आता विरघळलेली असा. एक नंबर. जीव एकदम थंडगार होता. इतक्या भारी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे कोकम असतील तर. तर आता कोकम सरबत वगैरे खाऊन आता आपण खाली जाऊया. पावसाचे वातावरण झालेलं असं त्याच्यामुळे मम्मी काय ना काहीतरी कामाचा उद्योग करीत असतील. या रेती वगैरे आमच्या बाहेरच होती. तर बघूया काय करतात ती. तर मम्मी तडेच असतं मग वाटलेलं हडेच काहीतरी काम करीत असतील. या आता मस्त इसारचं स्वच्छ केलं ना झाडू मारून. पाऊस येतो लो काय होय गाई.
त्याचा पाऊस येतो ना मम्मी होणार बघ ही चाललेली जी माती आहे ना रेती आहे सॉरी ती भरण ठेवता ती व्हिडिओ काढतला काला घरी सोय सांगलं का समात्र होतं मग काय होतं घालू काय आता गोडे घालू काय का साखर घालू तर ही रेती आता मम्मी टाकता ती सर सांगता हो आमची घरा एकामेका कशी लागान असत वसरेक फक्त कोकम सरबत खाल्ला ताज्या कोकमाचा असल्यामुळे खूप मस्त लागता रेडीमेड पण मार्केटमध्ये गावतात आपण हे आगळापासूनच तयार करतात तर आता जुन्या घराकडे जाऊया खूप दिवसांनी तर आमचं जुना घर असल्यामुळे जर देवळातलं वगैरे काय उपार वगैरे असतात तर तो त्याच घरात येतं आमका तिसरा झाडूचा लागता मावशीचे बेडनी मोठे झाले आता तर भात घेऊन येला आहे आमच्या 4-5 जणांना ते 4-5 घरांमध्ये वाटच लागतात त्याच्यामुळे प्रसादाप्रमाणे येतात पण तो आमका खूप महत्त्वाचं असता आजी आमची वाट बघत होती उपाराची तर आईकवारान तिथं जरा जरी खाल्लं होतं तरी आम्ही पावन जातलं तर जुन्या घरातनं भात घेऊन येले मी आत्ताच तर जाऊया संध्याकाळची जास्त तितकी काय कामं नाही आहेत आत्यांच्याच गुळ मासून आणलाय तर ठे नाही तर खा जरा हो डाळ भात आणि बटाट्याची भाजी आता बघ हाडलं तो खा ती खा खा आणि घरात ठेव ना उपार घेऊन दिलो दर तरी हो ना आत्ता भाऊ उपार घेऊन येलेला असा आमच्या माऊलीच्या मंदिरातलो भट होतो तर त्याचं 6 गडबडींचं होतं त्याच्यामुळे हो उपार भाऊन आता पोच केला आमका खाली तो बाद्यात रस्तो गेला आणि हडे पायऱ्यात आतमध्ये मारा बहुतच तर मंडळी अचानक आम्ही पायऱ्यात इल्लेले असू आज आमच्यासोबत महेश काका आणि भूषण असे आमच्या मावशी आजीची मुलाचं नातू असा तो पप्पांचे मावस भाव असतात ते तर आज पायऱ्यात इलो पायऱ्यातलं वातावरण त्यांच्यासोबत आज एन्जॉय करूया महेश काका आणि भूषण इला सकी पायऱ्यात इला आज पाणी घातलं एक बशी पाणी खाल्या कोण गावलं रे माझ्या पाण्यात गावडे घालूक केलेले नाही आता बाबांचं 2 दिवस राहा काय बरोबर नेम धरून मार आंबे खूप पडले तर भरपूर आंबे पडलेले गावले ते सर ते बघ तर आम्ही अचानकच पायऱ्यात इल्लेलो त्यानंतर पायऱ्यात इल्यानंतर डायरेक्ट फणस बघ गेलो फणस काकान काढल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली गेलो तर भरपूर असे आंबे पडलेले गावले तर आता आपण मांगराकडे जाऊया ही सरसून सखी पण आज पायऱ्यात इल्लेला असा
नाही पाठ करून जात नाही. मस्त थंड आता सध्या थंडगार वाटतं. जातो आम्ही आता घराक. सकीची सोय ते कंपे का बरोबर घेतो. बसवून दे. सकी गेला काकासोबत. आम्ही निघलो आता घरी जाऊक भेटूया आपण उद्याच्या दिवसात एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.